नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशनमध्ये. मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञानवरील प्रश्न बघणार आहोत. चला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आपण याआधी 4 ते 5 व्हिडिओमध्ये 304 पर्यंतचे प्रश्न बघितलेले आहे. आता आपण 305 पासूनचे प्रश्न बघणार आहोत. असे आपण 2000 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपला हा 305चा. द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण कोणते? तर द्रव पदार्थ मोजण्याचे परिमाण हे लिटर आहे. विद्युत बल्बमध्ये कोणता धातू असतो? तर विद्युत बल्बमध्ये टंगस्टन हा धातू असतो. विमानासाठी कोणते इंधन वापरतात? तर विमानासाठी आपण पेट्रोल हे इंधन वापरत असतो. तसेच नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात? तर उंट या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते. वाळवंटातील जहाज असं आपण उंटाला म्हणतो, कारण की त्याच्यावरती आपण भरपूर सामान वाहून नेत असतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. उंटाशिवाय वाळवंटात कोणीही प्रवास करू शकत नाही, कोणताही प्राणी प्रवास करू शकत नाही. बघा, नंतरचा प्रश्न आहे, वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीस काय म्हणतात? तर वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीस ओआसिस असे म्हणतात. ओआसिस असं वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीला आपण म्हणत असतो. जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते? तर जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ आहे द्राक्ष. द्राक्षाचं जगात सर्वात जास्त उत्पादन होते. आगकाड्या कोणत्या झाडापासून तयार करतात? तर सावर या झाडापासून आगकाड्या तयार करतात. नंतरचा प्रश्न, गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय? तर गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव आहे लोकहितवादी. धोंडो केशव कर्वे यांचे टोपण नाव महर्षी. महर्षी धोंडो केशव कर्वे असं आपण त्यांना म्हणत असतो. आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. बाळ गंगाधर टिळक यांना आपण लोकमान्य म्हणतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ज्योतिबा फुलेंना महात्मा ज्योतिबा फुले असं म्हटले जाते. त्यांना आपण महात्मा अशी पदवी दिलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, विनोबा भावे यांचं टोपण नाव? तर त्यांना आपण आचार्य असं म्हणतो. आचार्य विनोबा भावे. नंतरचा प्रश्न आहे, स्काउट गाईडचे संस्थापक कोण? स्काउट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल. लॉर्ड बेडन पॉवेल हे स्काउट गाईडचे संस्थापक आहेत. स्काउट गाईडचे घोषवाक्य कोणते? तर स्काउट गाईडचे घोषवाक्य तयार राहा. स्काउट गाईडचे घोषवाक्य तयार राहा. स्काउट गाईडचे एकूण किती नियम आहेत? तर स्काउट गाईडचे एकूण नियम 9 आहेत. बघा, स्काउट गाईडचे एकूण नियम 9 आहेत. नंतरचा प्रश्न आहे, स्काउट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार कोण? स्काउट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार वीर देव वीर आहेत. वीर देव वीर हे स्काउट गाईडच्या प्रार्थनेचे रचनाकार आहेत. स्काउट गाईडची प्रार्थना कोणती? तर स्काउट गाईडची प्रार्थना ही दया कर दान भक्ती का ही आहे. दया कर दान भक्ती का स्काउट गाईडची प्रार्थना आहे. स्काउट गाईडचा आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय जो मेळावा होतो स्काउट गाईडचा त्याला जांबोरी असे म्हणतात. स्काउट गाईडचे ध्वजचिन्ह कोणते? स्काउट गाईडचे ध्वजगीत कोणते? स्काउट गाईडचे ध्वजगीत झेंडा ऊंचा सदा रहे. ऑगस्ट क्रांती दिन कधी असतो? ऑगस्ट क्रांती दिन हा 9 ऑगस्टला असतो. 9 ऑगस्टला क्रांती दिन हा असतो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो? तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन असतो. गांधीजी व शास्त्रीची जयंती कधी आहे? तर आता ती 2 ऑक्टोंबरला आहे. गांधीजी आणि शास्त्रीजी यांची जयंती 2 ऑक्टोंबरला आहे. महाराष्ट्र दिन 1 मे. त्यालाच आपण जागतिक कामगार दिन असे देखील म्हणतो. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन हा आपण 1 मेला साजरा करत असतो. भारतातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्यास म्हणतात?
भारतातील पंचनद्यांचा प्रदेश असे पंजाब राज्याला म्हणतात. भारतातील राजवाड्यांचे शहर कोलकाता. भारतातील राजवाड्यांचे शहर असे कोलकाता शहराला म्हणतात. भारतातील सुवर्ण मंदिराचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? भारतातील सुवर्ण मंदिराचे शहर असे अमृतसर या शहराला म्हणतात. अमृतसर या शहराला सुवर्ण मंदिर असे म्हणतात. भारताचे उद्यान बेंगलोर. भारताचे उद्यान असे बेंगलोर या शहरास म्हणतात. भारताचे नंदनवन कोणत्या राज्यास म्हणतात? तर भारताचे नंदनवन हे काश्मीर राज्यास म्हटले जाते. भारतातील देवळांचे शहर भुवनेश्वर. बघा मित्रांनो, सुवर्ण मंदिरांचे शहर अमृतसर आणि भारताचं उद्यान बेंगलोर आणि भारताचं नंदनवन असं काश्मीरला म्हणतो आपण आणि देवळांचे शहर असं आपण भुवनेश्वर शहराला म्हणतो. बघा, भारतातील गुलाबी शहर असं जयपूर या शहराला आपण म्हणतो. गुलाबी शहर जयपूर शहराला म्हणतो. भारतातील सायबर सिटी कोणत्या शहराला म्हणतात? हैदराबाद. हे सर्व लक्षात ठेवा मित्रांनो. कोणत्या शहराला काय म्हणतात? सायबर सिटी हैदराबाद. गुलाबी शहर जयपूर. अरबी समुद्राची राणी कोची. अरबी समुद्राची राणी ही कोची शहराला म्हणतात. भारतातील सरोवरांचे शहर उदयपूर. जिथे सर्वात जास्त शहर आहे ते उदयपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होय. तसेच पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण? डॉक्टर झाकीर हुसेन. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन आणि ते पदावर असतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग. ग्यानी झैल सिंग हे भारताचे पहिले शीख राष्ट्रपती होत. बघा, प्रश्न आलेलाच आहे. पदावर असताना निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण? तर ते आहे डॉक्टर झाकीर हुसेन. डॉक्टर झाकीर हुसेन हे पदावर असतानाच निधन पावलेले पहिले राष्ट्रपती आहेत. आता भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण? तर डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान आहेत. एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल टाकणारा भारतीय कोण? तर एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल टाकणारा भारतीय असेल तर कोण आहे? तेनसिंग नोर्गे. तेनसिंग नोर्गे हा एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल टाकणारा भारतीय आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? तर वल्लभभाई पटेल. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? तर वल्लभभाई पटेल. आणि उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती आहेत. लोकसभेचे पहिले सभापती कोण? तर गवा मावडंकर हे लोकसभेचे पहिले सभापती होय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र चॅटर्जी आहेत. इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय होय. नंतरचा प्रश्न आपला, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष. आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे त्याचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण? तर ते होते डॉक्टर नागेंद्र सिंग. नागेंद्र सिंग हे पहिले असे भारतीय आहेत जे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष बनलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय. तर पहिले भारतीय आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त संघात हिंदीत असं भाषण केलेलं होतं. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होय. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय म्हटलं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि पहिले भारतीय ICS अधिकारी म्हटलं तर सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले अधिकारी बनले, पण ही परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी हो. नंतरचा प्रश्न आहे, इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण? तर इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय मिहिर सेन. मिहिर सेन हा इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. भारताचा पहिला अंतराळवीर
सर्वांनाच माहीत आहे राकेश शर्मा. राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर होता. प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण? तर फू दोरजी हा प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय ठरलेला आहे. कारण की शिखरवरती एव्हरेस्टवरती प्राणवायूची अत्यंत कमतरता असते आणि त्याशिवाय माणूस तिथे टिकणं कठीण आहे. पण फू दोरजी यांनी पहिल्यांदा बिना ऑक्सिजन मास्कचं एव्हरेस्ट शिखर सर केलेला आहे. मग नंतरचा प्रश्न, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय आहे. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू भारतरत्न मिळवणारा सचिन तेंडुलकर. भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा हा भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारताचे आद्य क्रांतिकारक कोण? भारताचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके होत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, सर्वांनाच माहीत आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न. आणि भारताचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू. भारतातील सर्वोच्च पद कोणतं? तर ते आहे राष्ट्रपती पद. भारतातील सर्वोच्च पद हे राष्ट्रपती पद आहे. नंतर प्रश्न आहे, भारताचा पहिला मोगल सम्राट कोण? भारताचा पहिला मोगल सम्राट हा बाबर होता. पहिल्यांदा जो सम्राट बनला मोगलांचा भारतामध्ये तो बाबर. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? श्री राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होत. बघा मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न. उद्याला पुन्हा भेटू आपण. 370 नंतरचे प्रश्न आपण समोर बघूयात. धन्यवाद.